तर नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो, हे पहा माझ्या हातामध्ये आहेत गावठी कोंबडीचे प्युअर गावरान अंडी। ह्या अंड्याचे आपण पैसे दुप्पट कसे केले ह्याच्याविषयी माहिती देणार आहे मी। हे पहा प्युअर गावठी अंडी, अशी पहा, हे तुम्हाला क्वालिटी पहा एक नंबर आहे का नाही। अशा प्रकारच्या प्युअर गावठी अंड्याचे मी पैसे दुप्पट नाही तर तिप्पट चौपट केलेले आहेत। ते म्हणजे कसे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। मित्रांनो हे अंडे बाजूला ठेवूया आपण। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे अंडे ठेवायचं साधन आहे आपलं, गिऱ्हाईकाला देतात। तर मित्रांनो आता चला डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया। मित्रांनो आपण समजा आधी काय केलेले, आपल्या गावठी कोंबड्याचे अंडे खूप जास्त साचले होते आपल्यापाशी, त्यानंतर खुड कोंबड्या पण जास्त साचल्या होत्या, जसं की आता आहेत तुम्हाला दाखवतो। चला तर हे पहा, याच्यामध्ये पहा किती खुड कोंबड्या आहेत, काही पाहिले 4-5 खुड कोंबड्या आहेत मित्रांनो। अशा प्रकारे खुड कोंबड्या बी टाकल्या होत्या आणि त्याच्या खाली अंडे पण भरपूर साचले होते। तर मी काय केलं, मी अशा प्रकारचं कोंबड्या बसविण्यासाठी केलं बसतं, आणि 5 ते 6 एकदाच कोंबड्या बसविल्या, 3-4 तरी बसविल्याच। मग बसविल्यानंतर त्याच्या खाली 15-15 अंडी ठेवली, काही खाली 12 ठेवले, काही खाली 10 ठेवले। 10 ठेवल्यानंतर आता तुम्हाला तर माहिती आहे या कोंबड्याची किंमत आहे 500-600 रुपये। तर मी म्हणलं अंडे खराब असतो, त्या अंड्यातून काढून आपण पिले काढून पैसे कमवू शकतो। त्याच्यामुळे मग मी काय केलं, 45 पिले काढली, अजून काही बाकी आहेत काढायची, तुम्हाला दाखवतो पिले। हे पहा बाहेर आहेत पिले, हे पहा बाहेर आहेत, बाहेर खात आहेत मित्रांनो पिले, 45 पिले आहेत, तुम्हाला नंतर दाखवतो। अशा प्रकारे आपण पिले काढली। आता पिलेची किंमत आता सध्या ऐकलं मी, तर एक पिलू किमान 10-20 रुपयाला किंवा 30 रुपयाच्या पुढेच जाते, कारण की ते पिले येतं महिन्याचे। तर 10 नाही तर 30 रुपयाला एक पिलू विकते। आणि अंड्याचा भाव काय आहे मित्रांनो, 10 रुपये झाले काय टिप्पट पैसे। त्यानंतर मित्रांनो जर आपण एवढा कोंबडा, तुम्ही पाठीमागे लाल कोंबडा पाहत आहात, एवढा कोंबडा जर करून विकला किंवा कोंबड्या विकल्या अशा करून, तर आपल्याला एका कोंबड्याचे किंवा कोंबडीचे 500-600 रुपये नक्कीच मिळतात। तर विचार करा आपण किती पट पैसे करू शकतो जर अंड्याचे पिल्ल्यात रूपांतर केले तर। पण आपण तिथं फसतो, अंडे विकून टाकतो आणि पिल्ले काढत नाहीत। तर मित्रांनो जितके होतील तितके तुम्ही पिल्ले काढा, आणि पिल्ल्यामार्फत कोंबडे असे प्रकारचे तयार करून, हे पहा अशा प्रकारचे कोंबडी तयार करून विका। त्यानंतर तुमचं उत्पन्न पहा, कुक्कुटपालनातून कसं तुम्हाला कुक्कुटपालनाचं सोन्याचं अंडं करून दाखवते। तर मित्रांनो उद्देश इतकाच की तुम्ही एक चिकाटी आणि जिद्दीने जर व्यवसाय हा केला तर तुम्हालाही यश नक्कीच मिळेल, आणि नक्कीच तुम्ही बी यशस्वी कुक्कुटपालक होऊ शकाल। आता तुम्ही आपल्या पाठीमागं पाहतात कोंबड्या, ह्या पण आधी पिल्ली होती, त्यानंतर कोंबड्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही बी करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर धन्यवाद। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं लवकर करा, कारण आपल्याला तुमची खूप गरज आहे, आणि तुम्हाला बी मी नेहमीच माहिती देत राहतो। पण व्हिडिओ बनवायला किती त्रास असतो, किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला नसेल माहीत, त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।